मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती जो कोर्स आहे क्रिप्टो करन्सी मराठीमध्ये, त्याच्या 10व्या भागामध्ये 10व्या व्हिडिओमध्ये आता आपण आलेलो आहोत. आणि या 10व्या भागामध्ये 10व्या व्हिडिओमध्ये आपण जो टॉपिक शिकून घेणार आहोत, त्या टॉपिकचं नाव आहे तुम्ही क्रिप्टो करन्सीच्या मार्फत पॅसिव्ह इन्कम कशाप्रकारे जनरेट करू शकता. ओके. सो सगळ्यात पहिलं म्हणजे पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय. पॅसिव्ह इन्कमचा अर्थ असा होतो की तुम्ही कोणतंही काम न करता तुम्हाला उत्पन्न मिळत राहतं. म्हणजे पॅसिव्ह इन्कमचे बरेचसे प्रकार आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा स्टॉक घेतलेला असेल, तो स्टॉक तुम्ही होल्ड केलेला असेल, त्यातनं तुम्हाला डिव्हिडंड येतो आहे. सो याचा अर्थ तुम्ही काही काम नाही करलं, फक्त तुम्ही जो स्टॉक होल्ड केला, तुम्हाला दर महिन्याला किंवा दर वर्षाला डिव्हिडंड येतो आहे. वर्षातनं 2-3 वेळा डिव्हिडंड येतो, ते झालं तुमचं पॅसिव्ह इन्कम. त्याचप्रमाणे क्रिप्टोमधून सुद्धा पॅसिव्ह इन्कम मिळवता येतं, पॅसिव्ह इन्कम कमवता येतं. कशा प्रकारे ह्या गोष्टी वर्क होतात, ह्याचे काय काय प्रकार आहेत, हे आपण प्रॅक्टिकली याच्या पुढे आपल्या काही भागांमध्ये शिकून घेऊच. पण आता आपण एक थेरॉटिकल नॉलेज घेऊया की पॅसिव्ह इन्कम कशाप्रकारे जनरेट होतं क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून. सो एक गोष्ट लक्षात घ्या, क्रिप्टोमधनं पॅसिव्ह इन्कम कमवण्याचे भरपूर सारे प्रकार आहेत. म्हणजे एकच प्रकार नाही आहे, भरपूर जास्त प्रकार आहेत क्रिप्टोमधनं आपण पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकतो त्यासाठी. सो आता एक एक करून जे आहे ते आपण त्याबद्दल माहिती घेऊया. आणि ह्याच्या पुढच्या काही सेशन्समध्ये आपण हेही शिकूया की कशाप्रकारे आपण हे पॅसिव्ह इन्कम प्रॅक्टिकली जनरेट करू शकतो ते. ठीक आहे. सो मी तुम्हाला परत एकदा आपल्या प्रेझेंटेशनवरती घेऊन जातो, आपल्या स्क्रीनवरती घेऊन जातो आणि तुम्हाला दाखवतो की क्रिप्टोमधून पॅसिव्ह इन्कम तुम्ही कशाप्रकारे मिळवू शकता. मग त्यासाठी विविध प्रकार आहेत. पहिला म्हणजे आहे स्टेकिंग, लेंडिंग, मायनिंग, असे बरेच प्रकार आहेत ज्यातनं तुम्ही पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता आहे. सो सुरुवात करूया आपण. सगळ्यात पहिलं म्हणजे पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, जे मी तुम्हाला एकदा सांगितलेलं होतं मगाशी, की पॅसिव्ह इन्कम म्हणजे एकदाच सेट केलेलं उत्पन्नाचं साधन. एकदा तुम्ही एखादं उत्पन्नाचं साधन सेट करता, तिथून तुम्हाला दरवेळेला इन्कम येत राहतं. ओके. आणि हे क्रिप्टोमध्ये सुद्धा मिळतं, बऱ्याच त्या ठिकाणी मिळतं, क्रिप्टोमध्ये सुद्धा मिळतं. क्रिप्टोमध्ये पॅसिव्ह इन्कम मिळवण्याचे पर्याय कोणते आहेत. पहिला म्हणजे स्टेकिंग, दुसरा म्हणजे लेंडिंग, तिसरा म्हणजे मायनिंग, म्हणजे क्रिप्टो करन्सी तयार करणं, मायनिंग करणं, माइन करणं, आणि चौथा म्हणजे एअरड्रॉप्स. सो या चार प्रकारातनं तुम्ही पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता. आता पहिलं म्हणजे स्टेकिंग म्हणजे काय, स्टेकिंगने पॅसिव्ह इन्कम कसं मिळवायचं. सो तुमचा जो कॉईन असेल, कोणताही कॉईन असेल, तो कॉईन तुम्ही वॉलेटमध्ये ठेवून त्या नेटवर्कला सिक्युअर करू शकता. म्हणजे तुमच्याकडे एखादा कॉईन असेल, काही काही ऑप्शन्स असतात कॉईन्सवरती पॅसिव्ह इन्कम मिळवण्याचे, कॉईन स्टेकिंग करण्याचे. सो त्या कॉईनवरती जर अवेलेबल असेल तर तुम्ही तो तुमच्या त्याच वॉलेटमध्ये ठेवून नेटवर्कला अटॅच करून ठेवू शकता. तुम्हाला त्याच्यातनं पॅसिव्ह इन्कम जे जनरेट होत जातं. ओके. फॉर एक्झाम्पल ETH, ADA अशा प्रकारचे जे कॉईन आहेत, त्यामध्ये तुम्हाला पॅसिव्ह इन्कम जनरेट होतं. आता ह्याच्यामध्ये रिस्क काय, की जर तुम्हाला इन्कम जनरेट करायचं असेल ना, तर तुम्हाला इथे लॉक इन राहतो तो कॉइन. लॉक इन म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जसं आपण FD वगैरे करतो, FDवरती आपल्याला इंटरेस्ट कधी भेटतो, वर्ष संपल्यानंतर, पण 1 वर्ष आपले पैसे लॉक इनमध्ये राहतात. सो त्याप्रमाणे हा कॉईन लॉक इन असतो. आणि त्याप्रमाणे तुम्हाला कॉईनच्या प्राईसची सुद्धा रिस्क असते. म्हणजे समजा एखादा कॉईन तुम्ही घेतला आहे, लॉक इनमध्ये ठेवला आहे, त्यातून तुम्हाला पॅसिव्ह इन्कम येत आहे स्टेकिंगच्या माध्यमातून, पण जर त्या कॉईनची प्राईस जर ड्रॉप झाली 10%, 20%, 30%, 40%, ही रिस्क असते त्यामध्ये. सो तुम्हाला चांगला नेटवर्क, चांगला कॉईन त्याच्यामध्ये बघण्याची गरज, फंडामेंटल्स बघण्याची गरज जास्त असते. सो इथे मी तुम्हाला कोणत्या प्रकाराबद्दल एक्सप्लेनेशन पण दिलं आणि त्यातली रिस्क पण तुम्हाला सांगितलेलं की त्या प्रकारात रिस्क काय असू शकते ती. त्यानंतर सेकंड म्हणजे लेंडिंग. लेंडिंग म्हणजे काय, उधार देणं. ओके. पैसे वगैरे देतो. सो आपण तुमचे कॉईन्स इतरांना लोन देतात. म्हणजे तुमच्या कॉईन्सवरती इतरांना लोन दिलं जातं. आणि तुम्हाला काय भेटतं, तुम्हाला त्याचा इंटरेस्ट भेटतो. लोन कोणतरी इंटरेस्ट फेडणार, तो इंटरेस्ट तुम्हाला भेटतो. आता उदाहरणं इथे तुम्हाला दिलेली आहेत, बट ह्याच्यामध्ये पण धोका काय, प्लॅटफॉर्मची रिक्स आहे. ज्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही ह्या गोष्टी करत आहात लेंडिंगच्या, एखाद्या म्हणजे क्रिप्टोच्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही लेंडिंगच्या ज्या गोष्टी करताय, त्या प्लॅटफॉर्मची सुद्धा रिक्स आहे. आणि प्लस डिफॉल्ट लोन, तुमचं डिफॉल्ट होण्याचा धोका आहे. तुमचा लोन डिफॉल्टचा धोका म्हणजे ज्या लोकांना लोन दिलेला आहे कॉईन्सवरती, त्या समोरच्या पर्सनने ते डिफॉल्ट केलं तर तो एक धोका या ठिकाणी बनतो लेंडिंगमध्ये. त्यानंतर तिसरा प्रकार असतो तो म्हणजे लिक्विडिटी प्रोव्हाइडिंग. ओके. सो डीफी प्लॅटफॉर्ममध्ये यासाठी तुम्हाला कॉईन्स जोडावे लागतात. आता डीफी प्लॅटफॉर्म म्हणजे काय, हे मी तुम्हाला एक शिकवणार फंडामेंटली थेरॉटिकली व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर आपण डेफी या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा शिकून घेऊया बऱ्याचशा गोष्टी. जसं जसं आपल्या चॅनलवरची पुढचे व्हिडिओ येत राहतील, तसं तुम्हाला हे ॲडव्हान्स गोष्टी शिकायला मिळणार. सो ह्या डेफी या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही तुमचे कॉईन्स जोडू शकता, लिक्विडिटी प्रोव्हाइड करू शकता, आणि त्या फीजमधनं कमाई करू शकता. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये रिस्क आहे की इम्परमेंट लॉस तुमचा होऊ शकतो. उदाहरणार्थ युनिस्वॅप किंवा पॅनकेक स्वॅप या प्रकार. आता हे जर तुम्हाला काही शब्द नाही समजले,
सो जेव्हा आपण हे प्रॅक्टिकली शिकू ह्या प्लॅटफॉर्म्सबद्दल वगैरे, तेव्हा मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगेन. आणि त्यानंतर चौथा म्हणजे क्रिप्टो मायनिंग. क्रिप्टो मायनिंग, बिटकॉइन मायनिंग तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हाय एंड कॉम्प्युटर्स वापरून कॉईन अर्न करू शकता. आता ऑब्वियसली जेव्हा तुम्ही क्रिप्टो माइन करायचा विचार करता त्यावेळेला जे कॉम्प्युटर्स असतात किंवा जी इलेक्ट्रिसिटी लागते ती खूप जास्त लागते, खूप जास्त इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होते. सो तुम्हाला ते सगळे कॅल्क्युलेशन्स करावे लागतील, कशाप्रकारे तुम्ही कॉईन माइन करताय, कशाप्रकारे तुमचं इलेक्ट्रिसिटी किंवा इतर खर्च येतो आणि त्या तुलनेमध्ये तुम्हाला तेवढा बेनिफिट होणार आहे का त्या कॉईन्समधनं. तशा प्रकारे तुम्ही क्रिप्टो मायनिंगमधनं, बिटकॉइन मायनिंगमधनं सुद्धा पैसे कमवू शकता. बिटकॉइन लाईट कॉईनमध्ये याचा वापर होऊ शकतो. बट धोका मी तुम्हाला जो बोललो की इलेक्ट्रिसिटी आणि इक्विपमेंट कॉस्ट जास्त असते, कारण तुम्हाला हाय एंड मोठे कॉम्प्युटर्स लागतात, जास्त पॉवरवाले कॉम्प्युटर्स लागतात आणि प्लस इलेक्ट्रिसिटीसुद्धा तुमची तेवढीच कन्झ्युम होते खूप जास्त त्यामुळे. ओके, सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे एअर ड्रॉप्स अँड रिवॉर्ड्स. तुम्हाला काही फ्री टोकन्स मिळतात काही ॲक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी, किंवा तुम्ही जर एखादा कॉईन होल्ड करून ठेवला असेल तर त्या होल्डिंगसाठी तुम्हाला काही फ्री टोकन्स दिले जातात. सो ही त्याची काही उदाहरणं आहेत. पण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा स्कॅम्स होतात, एअर ड्रॉप्समध्ये किंवा रिवॉर्ड्समध्ये बरेचसे स्कॅम्स होतात आणि एलिजिबिलिटीचा इश्यूसुद्धा होतो बऱ्याच जणांना. सो हे याच्यामधले धोके आहेत. सो अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही क्रिप्टोमधनं सुद्धा पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता. त्यावरती सुद्धा तुम्हाला इंटरेस्ट भेटतो, होल्डिंग केल्यावरती इंटरेस्ट भेटतो, बऱ्याचशा गोष्टी आहेत. ओके, मी तुम्हाला आपला प्लॅटफॉर्म जेव्हा आपण त्याचा सर्व प्लॅटफॉर्म कसा यूज करायचा वगैरे सांगू, तेव्हा ह्या गोष्टी मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे, कशाप्रकारे तुम्ही इंटरेस्ट अर्न करू शकता ते. ओके, आता यासाठी सुरक्षितता काय, तर व्हेरीफाईड प्लॅटफॉर्म वापरा. मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून जे सांगितलेलं होतं, तुम्हाला माहिती असेल की आपल्या चॅनलवरती जे आहे मी तुम्हाला व्हिडिओ बनवलेला की तुम्ही कोणता प्लॅटफॉर्म यूज करायचा. ओके, क्रिप्टोमध्ये तुम्ही अकाउंट ओपनिंग कुठे करायची, सोबतच ओपन केलेल्या अकाउंटमध्ये बाईंग सेलिंग कुठे करायची, ह्याचे सर्व प्रॅक्टिकल व्हिडिओ मी चॅनलला टाकलेले आहेत. तुम्ही आधीचे 9 भाग बघून घ्या, तरच तुम्हाला ह्या गोष्टी व्यवस्थित समजणार आहेत. सो त्याच्यामध्ये तुम्हाला मी अकाउंट ओपनिंगची लिंक दिलेली आहे. सोबतच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी क्रिप्टो अकाउंट ओपनिंगची लिंक दिलेलीच आहे. सो अशा प्रकारे व्हेरीफाईड प्लॅटफॉर्म वापरा. एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आहात, त्याचा व्हाईट पेपर वाचा. टू फॅक्टर व्हेरिफिकेशन ऑन करून ठेवा आणि तुमचा वॉलेट सुरक्षित ठेवा, जे पण तुमचं वॉलेट आहे. आणि तुम्ही मेन म्हणजे डायव्हर्सिफाय नक्कीच केलं पाहिजे. ठीक आहे, निष्कर्ष काय, तर तुम्ही क्रिप्टोमधनं फक्त ट्रेड न करता सुद्धा उत्पन्न मिळवता येतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की क्रिप्टोमध्ये ट्रेडिंगच करावी लागते. ट्रेड न करता सुद्धा तुम्ही क्रिप्टोमधनं उत्पन्न मिळवू शकता. याच्यासाठी तुम्हाला योग्य माहिती पाहिजे, आणि त्यासाठीच आपण एकदम बेसिकपासून या चॅनलला माहिती देतोय. बरेचसे लोकांना असं वाटत असेल की आपण स्ट्रॅटजीजवरती का नाही जाते लवकर. आपल्याला सर्व माहिती पाहिजे. क्रिप्टोमध्ये फक्त स्ट्रॅटजीज नाही आहेत ज्या पैसे कमवून देणार, बऱ्याचशा गोष्टी आहेत. प्लस तुम्ही क्रिप्टो घेतल्यानंतर तो सेफ राहणं पण इम्पॉर्टंट आहे. सो त्यासाठी सुद्धा तुमच्या ब्रोकर व्यतिरिक्त काही गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात. तुमच्या वॉलेट्सचं लक्षात ठेवावं लागतं तुम्हाला, किंवा तुमच्या कीज लक्षात ठेवाव्या लागतात. काही फिजिकल वॉलेटसुद्धा मार्केटमध्ये असतात, त्याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवावं लागतं. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट मराठीमधनं शिकायला भेटणार आहेत. सो क्रिप्टो करन्सी मराठी हा फ्री कोर्स हा 10वा भाग होता आहे. आतापर्यंत ह्या कोर्सचे 10 भाग झालेले आहेत. चॅनलवरती उपलब्ध आहेत, तुम्ही नक्कीच हे पाहून घेऊ शकता सर्व भाग. ह्याच्या पुढेही ह्या चॅनलवरती अजून या कोर्समधले भाग येणार आहेत. नक्की शिकून घ्या. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला अकाउंट ओपनिंग करण्यासाठीची लिंक दिलेली आहे. काही इंपॉर्टंट व्हिडिओ चॅनलमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.